नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कातळडोह कादंबरी आणि या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ. चला तर मग ऐकूया कातळडोह कादंबरीचा भाग 21. सीईटीची परीक्षा देऊन विद्या गावी परतली. यावेळी कातळगाव तिला एकदम रम्य वाटले. विद्याचा जगण्याचा दृष्टिकोनच आता बदलला होता. पुण्यात राहिल्याने तिचे अनुभव विश्व विस्तारले होते. तिचे विचार सुधारणेच्या जवळच्या वाटा चोखाळू लागले होते. तारुण्यातील सुखद कालावधीचा टप्पा सुरू झाल्याने तिच्या चित्तवृत्ती बहरल्या होत्या. तिला सगळे जगत सुंदर भासू लागले होते. कातळगावचे वातावरण तिच्या मनात धुसर धुसर होत विरघळून गेले होते. गावातील रूढी परंपरा बाजूला पडल्या गेल्या होत्या. पुण्यातील 1 वर्ष तिच्या आयुष्यात बरेच बदल घडविण्यास कारणीभूत ठरले होते. विद्या गावी आली तीच मुळी हसरे आल्लड फुलपाखरू बनून. विद्याला पुन्हा मानवलेलं दिसतंय. सुमित्राबाईंच्या नजरेतून विद्यामध्ये झालेला बदल सुटला नाही. तिच्या आनंदी आणि मोकळ्या वागण्याने खुश होऊन सुमित्राबाई बोलत होत्या. बाबासाहेबही विद्यात घडलेला आमूलाग्र बदल बघून चकित झाले होते. त्यांनाही विद्याचा आनंद बघून समाधान वाटले होते. नाहीतरी बापाचे सुख मुलीच्या सुखातच असते. निकाल लागेपर्यंत विद्याने गावात राहून भरपूर मौज केली. लहान असताना ज्या ज्या इच्छा तिला पूर्ण करता आल्या नव्हत्या त्या सगळ्या यावेळी तिने पूर्ण करून घेतल्या. तिच्या शाळेतील मैत्रिणी तिला भेटल्या. सगळ्यांनी मिळून नुसती धमाल उडवून दिली होती. विद्याने पुण्याच्या गमती जमती सांगून त्यांची करमणूक केली. तर माधुरी, शांता, रीना यांनी गावातील घटना सांगून विद्याचे औत्सुक्य मिटवले होते. सीईटीचा निकाल लागल्यावर ज्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल तेथे प्रवेश घ्यायचा आणि इंजिनियर व्हायचे स्वप्न पूर्ण करायचे असा विद्याने ठाम निश्चय केलेला होता. तिला सीईटीची परीक्षाही सोपी गेली होती. इंजिनिअरिंग कॉलेजला आपला नंबर हमखास लागणार याची तिला खात्री होती. विद्या निकालाच्या प्रतीक्षेत होती. एकांतात बसल्यावर विद्याला हिमांशूची आठवण व्हायची. घाई गडबडीत त्याचा निरोप घ्यायचे राहून गेले होते. फोन नंबर घेण्याचा तर तिने कधी विचारही केला नव्हता. परीक्षा झाल्यावर जो तो आपापल्या मार्गाने निघून गेला. कॉलेजचा त्यांचा ग्रुप विस्कळीत झाला. सगळे मित्र मैत्रिणी पुन्हा एकत्र येण्याची आता शक्यताही राहिली नव्हती. विद्या मागच्या आठवणीमध्ये गुंग होऊन जायची. मैत्रिणींच्या आठवणींनी उदास व्हायची आणि हिमांशूच्या आठवणी तिच्या काळजात कालवा कालव करायच्या. हे असे का होते विद्याला समजत नव्हते. कधी कधी तिच्या मनात तो विचार हलकेच डोकावून जाई. आपण हिमांशूच्या प्रेमात तर पडलो नाही ना? विद्या स्वतःच्याच मनाला हा प्रश्न विचारायची. मनाचे होकारार्थी उत्तर ऐकले की ती थरथरून जायची. छे छे, असं होता कामा नये. आपण कातळगावचे रहिवासी आहोत. असल्या थेरांना इथं थारा नाही. त्यातल्या त्यात आपण तर खुद्द बाबासाहेबांच्या रक्तामासाची मुलगी, ज्यांनी सिद्धप्पाच्या न्यायासाठी, त्याच्या आसनाच्या पावित्र्यासाठी उभं आयुष्य वेचलंय, कठीणातले कठीण निर्णय घेतलेत. त्या बाबासाहेबांच्या मुलीला हे असलं वागणं शोभत नाही. विद्याचे दुसरे मन तिला समजावत होते. पुण्यात असताना पूर्ण विरलेली सिद्धप्पाच्या भीतीची काजळी इथं गावात आल्यावर परत मनावर साचू लागली होती. विद्या मागच्या काही घटना आठवून तिच्या मनात फुटू पाहणाऱ्या प्रेमाच्या लाटा संयमानं थोपवून धरत होती. बाबासाहेब झोपाळ्यावर बसून पेपर वाचत होते. तेवढ्यात भैया देशमुखांनी त्यांना आवाज दिला. बाबासाहेब, येऊ का आत? कोण? भैया. अरे ये ना आत. विचारतोस काय परक्यासारखा? भैया देशमुख आत आले. बाबासाहेब झोपाळ्यावरून उठले. खाली टाकलेल्या गादीवर बसत ते उद्गारले. भैया, बस खाली. भैया देशमुखांशी बोलता बोलता त्यांनी आत आवाज दिला. अगं ऐकलं का? बाहेर भैया आलेत. पाणी आण आणि छानपैकी चहा सुद्धा आण. बोला भैया, आज कशी काय वाट वाकडी केलीत? बाबासाहेबांनी भैया देशमुखांना विचारले. काही नाही, आपलं सहजच, भैया उत्तरले. भैया, मी तुला काय आज ओळखतोय का? तुझे काहीतरी काम असल्याशिवाय तू इकडे येणार नाहीस. बोल, काय काम काढलंस? अगदी निसंकोचपणे सांग. बाबासाहेब, तुमच्यापासून कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी लपवून ठेवता येत नाही बघा.
मी तुमच्याकडे एक नाजूक काम घेऊन आलोय. भैया देशमुखांनी आपल्या येण्याचे प्रयोजन सांगायला सुरुवात केली. बाबासाहेब, यंदा मधुकरच्या लग्नाचा बार उडवून द्यायचा बेत आहे. बरं मग? बाबासाहेब न कळल्यागत चेहरा करून बोलले. तर माझं असं म्हणणं होतं. काय? तुमच्या विद्याला या भैया देशमुखाची सून करून घ्यावं. भैया बाबासाहेबांकडे बघत बोलले. त्यांच्या त्या अनपेक्षित मागणीने बाबासाहेब क्षणभर गोंधळले. थोडा वेळ ते स्वतःशी विचार करत बसले. त्यांना असं विचारमग्न झालेले बघून भैया म्हणाले, बाबासाहेब, माझं बोलणं आवडलं नाही का तुम्हाला? की हा भैया व्याही म्हणून पसंत नाही तुम्हाला? भैया, अरे तसं नाही रे, पण काय आहे, अशा गोष्टी अचानक समोर आल्या ना की माणूस सैरभैर होतो. माझी अवस्था अगदी तशीच झालीय. एकतर विद्याच्या लग्नाचा विचार अजून तरी माझ्या डोक्यात आला नाही, आणि तू एकदम तिला मधुकरसाठी मागणी घातलीस म्हणून मी जरा विचारात पडलो. अच्छा, म्हणजे तुला हे मागणं मान्य आहे तर? भैया देशमुख उतावीळ झाल्यागत बोलले. अरे थांब थांब, असा घाईला येऊ नकोस. मान्य अमान्याचा प्रश्न येतोच कुठे? मी काय लगेच तुला होकार दिलाय का? मग मी नकार समजू? भैया देशमुख नाराजीनं बोलले. नाही रे बाबा, मी होकारही दिला नाही आणि नकारही दिला नाही. अरे मला जरा विचार करायला वेळ देशील की नाही? या विषयावर मला घरात बोलले पाहिजे, सगळ्यांना विचारले पाहिजे. म्हणजे गावचे निर्णय तू स्वतः घ्यायचेस आणि तुझे निर्णय घरच्यांना विचारून? हे एक आश्चर्यच म्हणायचे. भैया, अरे निर्णय मीच घेणार, पण सगळ्यांच्या संमतीने. त्यात मला विद्याला सुद्धा विचारले पाहिजे. तिच्याही मनाचा विचार नको का करायला? ती सध्या इंजिनियर होण्यासाठी नटून बसली. त्यामुळे ती लग्नाला हो म्हणेल की नाही शंकाच आहे. बाबासाहेब, तुम्ही म्हणता ते सारे कबूल, पण विद्या तुमच्या शब्दाच्या पुढे जाईल का? जर आमचे स्थळ तुम्हाला पसंत असेल तर विद्याही पसंत करीलच ना. असं नाही रे भैया. अरे विद्या माझ्या शब्दाबाहेर नाही हे जरी खरे असले तरी मी माझी इच्छा तिच्यावर बळेच कशाला लादू? शेवटी लग्न तिला करायचे. फक्त आपल्या रूढी परंपरेनुसार लग्न झाले म्हणजे मी खुश. बरं मग मी काय समजायचे? हे बघ भैया, मी विद्याला येत्या 1-2 दिवसात विषय काढीन. ती काय म्हणते ते बघून मग तुला कळवीन. मग तर झालं. बाबासाहेबांनी भैयाला शब्द दिला. विद्याशी बोलून मगच ते निर्णय सांगणार होते. मग भैया देशमुख तिथून उठले आणि आपल्या कामाला निघून गेले. बाबासाहेब मात्र बसल्या बसल्या विद्याच्या विचारात डुंबून गेले. दुपारची वेळ होती. बाबासाहेब शेतातल्या आंब्याच्या गर्द सावलीत बसले होते. कृष्णा पिकाला पाणी भरत होता. सुमित्राबाई पडाळीत काहीतरी आवरावर करत होत्या. विद्याही शेतावर आली होती. तिने शेतात एक फेरफटका मारला. मग ती बाबासाहेब बसले होते ते आंब्याखाली आली. ये बाळ, बैस. बाबासाहेबांनी विद्याला बोलावले. विद्या बाबासाहेबांच्या समोर येऊन बसली. सुमित्राबाई आपले काम आटोपून विद्या शेजारी येऊन विसावल्या. बाबासाहेब मनात विचार करत होते. विद्याला तिच्या लग्नासंबंधी विचारावे की नाही? त्यांच्या मनात विचारांचा गुंता वाढला होता. त्यांना पटकन निर्णय घेता येईना. विद्या, कृष्णाने विद्याला आवाज दिला. काय रे दादा? विद्या उत्तरली. थोडंसं पाणी आण ग प्यायला. थांब आत्ता आणते. विद्या कृष्णासाठी पाणी आणायला पडाळीकडे गेली. सुमित्राबाई बाबासाहेबांच्या संचित चेहऱ्याकडे बघत होत्या. काय होय हे? असं चिंतावून का बसलात? कसला विचार करताय एवढा? कसला आलाय विचार? बसलोय असाच. अहो, मी का तुम्हाला आज ओळखते? तुमच्या मनात नक्कीच काहीतरी खलबत चाललंय. मला सांगा तरी. सुमित्राबाईंच्या आग्रहाने बाबासाहेब मनातले विचार उघड करत म्हणाले. स्वतःची मुलगी मोठी झाल्याचे आईबापांच्या आधी जगाला कळतं नाही? म्हणजे? अगं, आपल्या विद्याबद्दल बोलतोय मी. परवा भैया आला होता ना, तो घरी कशाला आला होता ठाऊक आहे? कशाला? आपल्या विद्याला मागणी घालायला. काय म्हणता? सुमित्राबाई आश्चर्याने उद्गारल्या. हो ना, त्याच विचारात होतो मी. आपली विद्या लग्नाच्या वयाला आलीये हे त्या दिवशी मला जाणवलं. मग तुम्ही काय सांगितलं भैयांना? काय सांगणार? गप्प बसलो मी. विद्याला विचारून कळवतं असं म्हटलं. मग आता? तोच तर विचार करतोय ना. विद्याला विचारावे की नाही या गुंत्यात सापडलोय मी. विचारून टाका ना तिला. तसे बघायला गेले तर भैया देशमुखांचे स्थळ काही वाईट नाही. मुलगाही चांगला आहे. मागे त्यानेच आपल्या विद्याला संकटातून वाचवले होते.
ते दोघे एकाच वर्गात शिकलेले आहेत, म्हणजे एकमेकांना चांगले ओळखत असणार. तुम्ही विद्याला काय ते आजच विचारा. ठीक आहे. बाबासाहेब आणि सुमित्राबाई बोलत असतानाच विद्या तिथे आली. सुमित्राबाईजवळ विद्या येऊन बसली. बाबासाहेबांनी हलकेच तिला विचारले, विद्या. काय बाबा? बेटा, तुला एक विचारायचे होते. विचारा ना मग. बेटा, लग्नाबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मला नाही कळलं. अगं, तुझ्या लग्नाबद्दल बोलतोय मी. तू आता मोठी झालीस, तुला लग्नाची मागणी यायला लागली, म्हणून विचारतोय मी. तुझा लग्नाचा विचार आहे का? हे हो काय बाबा, मी अजून शिकते, लगेच काय लग्नाचं? मला इंजिनियर व्हायचे. एवढ्यात मी नाही लग्न करणार. इंजिनियर झाले की तुम्ही सांगाल तेव्हा मी लग्नाला तयार असेल. तुझा हा विचार अगदी पक्का आहे ना? हो, अगदी पक्का. मग हरकत नाही. मी सांगून टाकतो त्यांना की एवढ्यात आम्ही काही विद्याचे लग्न करणार नाही म्हणून. कुणाला सांगणार तुम्ही बाबा? विद्याने बाबासाहेबांना विचारले. बाबासाहेब उत्तर देत म्हणाले, अगं, तुला मागणी घालायला जे येतात त्यांना सांगून टाकतो. बाबासाहेब हसत हसत उद्गारले. विद्याच्या नकाराने त्यांच्या मनावरचा बोजा हलका झाल्यासारखे त्यांना वाटले. एवढ्यात विद्याचे लग्न करायचा त्यांचाही विचार नव्हता. भैया देशमुखांना त्यांनी हा निर्णय लगेच कळवून टाकला. भैया देशमुख जरा नाराज झाले, पण आता त्याला इलाज नव्हता. सीईटीचा निकाल लागला. विद्याला चांगले गुण मिळाले होते. पुण्यात शिकल्याचा तिला फायदा झाला होता. आता इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश सहजगत्या मिळू शकणार होता. विद्याने तिच्या पसंतीने कॉलेज निवडले. मार्क चांगले असल्याने तिला तिच्या पसंतीचे कॉलेज मिळाले. विद्याचा भिवई IIT कॉलेजला प्रवेश निश्चित झाला. तिची इंजिनियर व्हायची इच्छा आता प्रत्यक्षात उतरणार होती. विद्याने ॲडमिशनचे सोपस्कार पार पाडले. भिवई IIT कॉलेजमध्ये ती दाखल झाली. कॉलेजच्या लेडीज हॉस्टेलला सुद्धा तिला प्रवेश मिळाला. तिने घेतलेल्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले. विद्याचा प्रवास आता एका निश्चित दिशेने सुरू झाला.